Hello friends and welcome back to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते या सेशन मध्ये. आज आपण जो लास्ट सेशन मध्ये आपण वाचत होतो चॅप्टर इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स त्यालाच कंटिन्यू करू. त्याचे एक्सरसाइजेस बघूया आणि एक क्विक रिकॅप सुद्धा करूया या चॅप्टरचं. तर चला बघूया इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स. तर मुलांनो, सर्वात आधी आपण एक क्विक रिकॅप म्हणजे की मागच्या सेशन मध्ये आपण काय वाचलं होतं ते एकदा परत आपण जे आहे रिमाइंड करून घेऊया. इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स ह्याचा अर्थ होता पर्यावरण पोषक उत्सव. म्हणजे आपण उत्सव सण जेही मनवतो, आपण जेही साजरा करतो त्याला अशा प्रकारे मनवायचा की तो आपल्या पर्यावरण करता जे आहे ते चांगला राहील, तर पर्यावरणाला हानी न पोहोचवे. त्यांनाच म्हणतात इको फ्रेंडली. बघा, फ्रेंडली म्हणजे काय? मित्रवत है ना. आणि इको म्हणजे आपला जो इकोसिस्टम आहे, जो पर्यावरणीय सिस्टम आहे. तर अशा वस्ता जे पर्यावरण करता मित्रवत असो. आणि सेलिब्रेशन म्हणजे उत्सव. तर अशा प्रकारे उत्सव मनवायचे ज्याच्याने पर्यावरणला जे आहे ते पोषण मिळो, पर्यावरण चांगलं राहो आपलं. तर आपण याच्यात बघितलं की ह्याच्यात जे आहे एक पत्र आहे, मूळत आहे, जे की एका भावाने आपल्या कझिनला म्हणजे की चुलत भावाला लिहिलेलं आहे. आता पत्र कसं लिहायचं हे सुद्धा ह्याच्यात आपल्याला हे जाणीव मिळते. सर्वात आधी आपण राईट हँड साईडला बघा, या साईडला जे आहे जे पत्र लिहितं, सपोज मी पत्र लिहिते तर मी आजची तारीख म्हणजे ज्या तारखेला आपण पत्र लिहितोय ती तारीख टाकायची, तो महिना टाकायचा. जसं याच्यामध्ये 25 सप्टेंबर आणि मग तो वर्ष टाकायचा. हे 2015चं पत्र आहे. आपण 2020 2021 अशा प्रकारे ह्याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण जिथून पत्र लिहितोय, हे पुण्याचं पत्र आहे, तर हे पुण्याला असं आपण लिहू. तर अशा प्रकारे राईट हँड साईडला सर्वात आधी डेट म्हणजे तारीख आणि जागेचं नाव जिथून आपण पत्र लिहितोय. त्यानंतर जे आहे आपण ज्याला पत्र लिहितोय, जसं इथे मी आपल्या भावाला पत्र लिहितोय तर त्याचं नाव डिअर लिहून असं नाव लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी पत्राचा मजकूर लिहिला, जोही पत्र लिहायचा होता. अच्छा, तर या पत्रात काय लिहिलं होतं ह्याच्यात पहा. त्यांनी लिहिलं होतं की गणेश उत्सव अमेरिकेला जो त्यांनी मनवला, अथर्वनी साजरा केला आणि ते इको फ्रेंडली तरीक्याने म्हणजे पर्यावरण पोषक तरीक्याने त्याच्याकरता त्यांनी अभिनंदन दिला अथर्वला. आणि त्यानंतर जे आहे त्यांनी म्हटलं सेकंड पॅराग्राफ मध्ये म्हटलं की आम्ही पण इथे दिवाळी बनवणार आहे इको फ्रेंडली तरीक्याने. आणि तो कसं की म्हणजे त्यात फटाके वगैरे नाही सोडूये आणि मस्त छान मजेदार जे आपलं खाणं असतो, जे आपलं फराळाचं असतं ते आपण खाऊया, बनवूया. जसं की आपल्याकडे चकली असते, अनारसा, करंजी, लाडू, तर हे सगळं खाऊन आपण करू. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलं की तो कसं कागदाचं पेपर लॅन्टर्न बनवणार आहे. ठीक आहे, कागदाचं एक लॅन्टर्न म्हणजे दिवा बनवणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं की रायगडचा जो किल्ला आहे, फोर्ट रायगड म्हणजे रायगडच्या किल्ल्याची प्रतिकृती मॉडेल बनवणार आहे तो. आणि त्यासाठी तो रायगडच्या किल्ल्याचा जे आहे इन्फॉर्मेशन म्हणजे जानकारी पण घेतो आहे आणि पिक्चर म्हणजे फोटो पण कलेक्ट करतो आहे, एकत्रित करतो आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये त्यांनी विचारलं की तू भारतात केव्हा येणार आहे आणि आम्ही सगळे तुला भेटायला वाट बघतोय. आणि शेवटल्या पॅराग्राफ मध्ये जे आहे त्यांनी जे युएस मध्ये, युनायटेड स्टेट्स मध्ये जे त्योहार मनवले जातात, जे उत्सव मनवले जातात, जसं की थँक्स गिव्हिंग आणि हॅलोविन, ह्याचा उल्लेख केला आणि म्हटलं की मला ह्याच्या बाबतीत जाण्याचं आहे. अशा प्रकारे ह्यांनी लिहिलं. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी आपण लिहितो ना की मोठ्यांना नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद, तर तसंच इंग्लिश मध्ये लिहितात रिगार्ड्स. तर रिगार्ड्स टू काका काकू, लव्ह टू ओजस. ओजस म्हणजे लहान भाऊ असेल. आणि सगळ्यात शेवटी आपलं नाव लिहायचं, तेही राईट हँड साईडला, योर्स लव्हिंगली शर्व. तर अशा प्रकारे हे पत्र होतं जे आपण काल वाचलं. मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये परत लक्षात करवलं. याच्यानंतर हे आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं, अमेझिंग सेलिब्रेटेड क्रॅकर्स अँड पेपर लॅन्टर्न. ह्याचं जे आहे मिनिंग आपण बघितले होते. आपण हेही बघितलं इम्पॉर्टंट पार्ट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ. तर हे सुद्धा आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं की हर पॅराग्राफ मध्ये, प्रत्येक पॅराग्राफ मध्ये काय वस्तू म्हटली गेली आहे हे सुद्धा बघितलं. लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. ह्याच्यात आपण एक जे आहे आपलं उत्सव, गणेश उत्सवचं घेतलं होतं आणि त्याला
सांगितलं होतं व्यवस्थित की कसं म्हणजे त्याला केलं जातं. बाकी तुम्हाला करायला सांगितलं होतं तर ते तुम्ही अजूनपर्यंत करूनच घेतलं असेल. आता हे बघा नंतर काय आहे, क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज 40. म्हणजे हे हे काय आहे, क्विज केलं गेलंय. म्हणजे हे बेसिकली जेव्हा तुम्ही समोर असता ना टीचर आणि स्टुडंट्स, तेव्हा हे असं करू शकता. आणि ह्याच्यामध्ये क्विज करायचं म्हणजे प्रश्न करायचे. क्विज म्हणजे काय असतं, वेगवेगळे प्रकारचे प्रश्न करायचे. तर इथे टीचरला म्हणजे जे तुमचं अध्यापक असेल, शिक्षक असेल, शिक्षिका असेल, तिला प्रश्न विचारायचे. आणि ते प्रश्न कसे असले पाहिजे, तुमच्या अभ्यासाला संबंधित ते प्रश्न असले पाहिजे. तर अशा प्रकारे हे तुम्ही असे प्रश्नोत्तर करू शकता. हे पहा, हाऊ डू वी से. आता हे इथे एक जागा सोडली म्हणजे की इथे तुम्ही तुमच्या मनाचं कोणतं शब्द टाकू शकता. जसं हाऊ डू वी से, इथे लिहू शकता कंदील. कंदील इन इंग्लिश, की कंदीलला काय म्हणतात, तर काय उत्तर देईल टीचर, वी से लॅन्टर्न. ठीक आहे ना. तर कंदीलला काय म्हणतात, लॅन्टर्न म्हणतात. अशाच प्रकारे व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन, असे दोन कोणते शब्द घेऊन त्यांच्यामध्ये डिफरन्स म्हणजे की अंतर. ठीक आहे. तर अंतर काय आहे या दोन शब्दांच्या मध्ये, हे तुम्ही आपल्या हिशोबी टाकू शकता. अशाच प्रकारे व्हॉट्स द अपोजिट ऑफ, कोणत्याही शब्दाचा अपोजिट म्हणजे विलोम. विलोम शब्द तुम्ही विचारू शकता. तर अशा प्रकारचे हे प्रश्न होतील. हे तुम्ही हे त्यांनी दिलेत की असे प्रश्न तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकता. आणि मग तुमची टीचर सुद्धा असे उत्तर देईल की हे कोणत्या वस्तूचा काय अर्थ आहे, मीन्स म्हणजे अर्थ. मग अशाच प्रकारचं हे तुमची टीचर जे आहे उत्तर देईल. तर हे एक होतं. ह्याच्यानंतर बघा, डिस्कस द फॉलोइंग. म्हणजे काही प्रश्नोत्तर आहेत जे की आपण आता पुढच्या ह्याच्यात डिस्कस करणार आहोत. हे प्रश्न आपण एकदा बघून घेऊया. विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे आपण कोणते असे उत्सव आहेत जे की आपण खूप मोठ्याने साजरे करतो. तर असे कोणते उत्सव आहेत सांगा बरं पटपट. हो, बिलकुल करेक्ट. तर जसं की आता आपण मागच्या सेशन मध्ये म्हटलं होतं गणेश उत्सव. दिवाळी आपण खूप मोठ्याने साजरा करतो. दिवाळी चांगला 5 दिवसाचा उत्सव असतो. गणेशोत्सव 10 दिवसाचा असतो, है ना. तर अशा प्रकारे आपण हे सगळे उत्सव खूप मोठ्याने साजरा करतो. लार्ज स्केल म्हणजे खूप मोठ्याने साजरा करतो जे, है ना. आणि काही काही आपण लहानांनी पण साजरा करतो की आपण आपलं टुमुकदार आपल्या घराच्या घरात आणि असं. तर ह्याच्यात काय विचारलंय, लार्ज स्केल म्हणजे मोठ्याने आपण जे साजरे करतो. त्याच्यानंतर आहे चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट्स ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. सी पेज 63. आता ह्याच्यात तुमच्या पेज नंबर 63 मध्ये काही उत्सवांच्या बाऱ्यात गोष्टी केल्या गेल्यात. तुम्हाला त्यातनं एक कोणता उत्सव निवडायचा आहे, चूज करायचा आहे. आणि मग तुम्हाला त्यातनंच डिसाईड करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही विच पार्ट्स ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली, की कोणते पार्ट इको फ्रेंडली पर्यावरण पोषक आहेत आणि कोणते नाही आहे. तर आपण याच्यात सर्वात पेज नंबर 63 बघूया की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा पेज 63 मी उघडते आहे. त्याच्यात काय आहे पाहे. हे आहे पेज नंबर 63. तर ह्याच्यामध्ये सेलिब्रेट होली विथ नॅचरल कलर्स. तर होळीच्या बाबतीत आपण लिहू शकतो की होळी कशी कोणते नॅचरल कलर्स बरोबर आपण मनवू शकतो, तर ती इको फ्रेंडली होईल. आणि आपण जर केमिकल्स वाले कलर घेतले तर ते इको फ्रेंडली नाही होतील. अशा प्रकारे आपण काही पण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे आपण याचं उत्तर तशाच प्रकारे लिहूया. हे मी तुम्हाला पुढे सांगेन आता. नेक्स्ट बघा, व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन अन इको फ्रेंडली वे. म्हणजे आपण काय करू शकतो, असं आपल्याला काय केलं पाहिजे की आपण जे उत्सव आहेत, कोणतेही आपले जे सण साजरे करतो, ते कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक रूपाने कसे आपण साजरे करू शकतो. तर त्याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, हे प्रश्न आहे. आता बघा, थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट. फॉर एक्झाम्पल अ रीडिंग फेस्टिवल. यांनी म्हटलंय की कोणचं मॉडर्न फेस्टिवल, आपल्या मनाने कोणचं असं फेस्टिवल होता जे तुम्ही मनवू शकता. आणि न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट, आणि त्या उत्सवाला तुम्ही नवीन तरीक्याने नवीन प्रकारे कसं तुम्ही साजरा कराले हे पण सोचा. आणि त्याला लिहायचंय त्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल अ रीडिंग फेस्टिवल. जसं की यांनी एक रीडिंग फेस्टिवल, वाचायचा. रीडिंग म्हणजे काय, वाचायचा फेस्टिवल. आणि कसे कोणते फेस्टिवल्स होऊ शकतात जे आपण साजरे करू शकतो. तर हे काही नवीन म्हणजे त्यांनी
दिलं आहे. तर आपण हे प्रश्नोत्तर जे दिले आहेत आपण ह्याला आता पाहूया की यांना कसं करायचं. चला, तर आपला सर्वात पहिला प्रश्न होता, विच फेस्टिवल्स डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल. आपण कोणते असे उत्सव आहेत, कोणते सण आहेत आपले जे मोठ्याने साजरे करतो. तर पहा, वी सेलिब्रेट फेस्टिवल्स लाईक होली, दिवाळी, गणेश उत्सव, नवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी एटसेट्रा ऑन अ लार्ज स्केल. म्हणजे आपण मोठ्याने जे उत्सव साजरे करतो ते कोणते आहेत? होळी, दिवाळी, गणेश उत्सव, नवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी आणि इत्यादी अशा प्रकारचे हे आपण सण जे आहे मोठ्याने साजरे करतो. व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन अन इको फ्रेंडली वे. आपण काय करू शकतो की आपण कोणतेही सणवार जे आहे ते पर्यावरण पोषक प्रकारे जे आहे ते साजरे करू. तर काय करायचं, कोणत्या प्रकारे करू शकतो? बघा, आन्सर बघायचा. टू सेलिब्रेट फेस्टिवल्स इन अन इको फ्रेंडली वे म्हणजे सणांना, उत्सवांना इको फ्रेंडली प्रकारे जे आहे मनवाय करता वी कॅन यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. तर आपल्याला सर्वात आधी जे आहे हे सगळे जे प्रकार आहेत यांना खूप जे आहे नीट प्रकारे ह्याला खर्चायचं असतं. ठीक आहे ना. त्यात कोणते कोणते असतात? फूड म्हणजे की आपलं जे जेवणाच्या वस्तू आहेत, ठीक आहे ना, आपल्या खाण्याशी संबंधित आहेत. वॉटर पाणी, इलेक्ट्रिसिटी म्हणजे बिजली. तर हे खाना, पाणी, बिजली हे 3 वस्तू जे आहेत त्यांना तर खूपच जास्त जे आहे समजूतदारीने आणि प्लॅनिंगनी खर्च करायचा असतो. यांचा दुरुपयोग नाही करायचा आहे. केअरफुली म्हणजे की खूप केअरनी ह्याचा यूज करायचा. विदाउट वेस्टिंग देम, त्यांचं जे आहे बिलकुल वेस्ट नाही करायचं आहे. ते जे आहे वाया नाही गेले पाहिजे. अँड अवॉइड युझिंग टॉक्सिक केमिकल्स. आणि त्याचबरोबर केमिकल्स म्हणजे रासायनिक पदार्थांचा आपल्याला यूज अगदीच नाही करायचा आहे. अँड मटेरियल्स लाईक प्लास्टिक. आणि त्याचबरोबर प्लास्टिकचा यूज नाही करायचा आहे. कारण की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चाहे ते केमिकल्स, रसायन असो, चाहे ते प्लास्टिक असो, हे काय करतात? हे आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. आणि हे जे आपल्याला नॅचरल रिसोर्सेस मिळालेले आहे, जसं की आपल्याला पाणी आहे आणि फूड आहे, म्हणजे की खायच्या वस्तू आहेत, यांचा दुरुपयोग न झाला पाहिजे. असं न हो की ते वाया जातात. या सगळ्यांचं आपण लक्ष ठेवू तर आपण इको फ्रेंडली वेनी जे आहे आपण मनवू शकतो कोणताही सणवार. आता होतं लास्ट मध्ये बघा, थिंक ऑफ अ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग. ह्याच्यात अ रीडिंग फेस्टिवल, ठीक आहे, वाचायचा उत्सव, ह्याची गोष्ट झाली होती की हे एक नवीन प्रकारचं फेस्टिवल आहे आणि ह्याला आपण कशा प्रकारे साजरा करू शकतो. तर बघायचं, अरेंज रीडिंग फॉर फन अँड नॉलेज प्रोग्राम्स. म्हणजे असे प्रोग्राम तुम्ही अरेंज करा, म्हणजे की त्यांना व्यवस्थित प्रकारे प्लॅनिंग करा त्याची. त्याच्यात काय असेल? रीडिंग फॉर फन अँड नॉलेज. रीडिंग म्हणजे वाचायचं. वाचायचं कशा करता? फन म्हणजे मजे करता आणि ज्ञान करता. नॉलेज म्हणजे काय झालं? ज्ञान. तर मजे करता आणि ज्ञान करता वाचायचं असं एक हेडिंग दिली आहे. असे प्रोग्राम्स तुम्हाला जे आहे अरेंज करावे लागतील. अशा प्रकारे सोचावं लागेल की त्याच्याकरता काय करायचं आहे. कलेक्ट गुड बुक्स फॉर रीडिंग. आणि सर्वात आधी जर आपण रीडिंग फेस्टिवल म्हणतोय तर काय असलं पाहिजे? पुस्तकं असल्या पाहिजे. तर चांगल्या पुस्तका जे आहे त्या आपल्याला कलेक्ट कराव्या लागतील, एकत्रित कराव्या लागतील. तुम्ही एकटे हे करू नाही शकत, तर तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना घ्या आणि ते एकत्रित करा सगळ्यांजवळनं. आणि आपले जे शेजार बाजारचे त्यांना एक गोष्ट सांगा, त्यांच्याकडनं एकत्रित करा पुस्तकं. रीड लाऊडली पोएम्स, स्टोरीज, ट्रॅव्हलॉग्स. आता लाऊडली म्हणजे जोरानी, जोरानी वाचा. पोएम्स म्हणजे कविता, कहाणी. स्टोरीज म्हणजे कहाणी. ट्रॅव्हलॉग्स म्हणजे यात्रा वृत्तांत, लोकांची यात्रा वृत्तांतही असतात. तर हे सगळं मोठ्यानी वाचून लोकांना ऐकवा. आणि बायोग्राफीज, बायोग्राफीज म्हणजे काय असतं? आत्मकथा. लोक आपली आत्मकथाही लिहितात ना, तर हे सगळं जोरानी वाचा आणि हे सगळं कलेक्ट करा. ऑर देअर पार्ट्स बिफोर स्टुडंट्स पीपल. तर हे पूर्ण वाचा किंवा त्याचा एक एक छोटासा पार्ट वाचा. हे लोकांसमोर, पीपल म्हणजे लोक, किंवा स्टुडंट्स म्हणजे जे छात्र असतील त्यांच्या समोर वाचा. स्ट्रेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. आता हा चुकी रीडिंग फेस्टिवल आहे, म्हणजे वाचायचा फेस्टिवल आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, वाचायचा जो महत्व आहे त्याच्यावरती स्ट्रेस द्या, त्याचं महत्व लोकांना सांगा. एक्झिबिट गुड अँड व्हरायटी ऑफ बुक्स, मॅगझिन्स एटसेट्रा. म्हणजे आता हे एक्झिबिशन टाईप राहिले तर ह्याच्यात तुम्हाला चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तका आणि मॅगझिन्स हे एकत्रित करून ठेवावे लागतील. ह्या दाखवा लोकांना.
एनकरेज मोबाईल लायब्ररी. आता मोबाईल लायब्ररी काय असतं? मोबाईल लायब्ररी म्हणजे चलती फिरती लायब्ररी, म्हणजे जी एका जागी न राहे, चालू फिरू राहायची. म्हणजे एका गाडीमध्ये, व्हॅन मध्ये अशा प्रकारची लायब्ररी बनवा जी की इकडे तिकडे जाऊ शकेल. तर या अशा मोबाईल लायब्ररीला एनकरेज करा, ह्याला बढावा द्या. वी कॅन सेलिब्रेट अदर मॉडर्न फेस्टिवल्स. आता आपण ह्याच्याबरोबर आणि कोणते फेस्टिवल्स साजरे करू शकतो? ते कोणते आहेत? लाईक डाईट डे फेस्टिवल. डाईट काय असते? आपण जे पोषक तत्व खातो पितो. तर डाईट डे फेस्टिवल, हेल्थ केअर फेस्टिवल, आपल्या स्वास्थ्याचं जे केअर असतं असा कोणता फेस्टिवल मनवू शकतो. क्लीन विलेज फेस्टिवल, म्हणजे गावाला स्वच्छ ठेवा असा कोणता फेस्टिवल. आणि फार्मर्स डे फेस्टिवल म्हणजे शेतकरींचा दिवस, असाही कोणता फेस्टिवल. आपण हे असे नवीन नवीन प्रकारचे आणि काही सोचू शकतो की आपण हे सगळे दिवस जे आहेत साजरे करू शकतो आणि याचा उत्सव मनवू शकतो. तर आज आपण बेसिकली बघितलं की आपण आज किती नवीन प्रकारचे जे आहे सण आपण साजरे करू शकतो. आपण जे आपले पारंपरिक सणवार आहेत त्यांना तर करतोच, आणि ह्या सगळ्या सणांना, चाहे आपले पारंपरिक असो चाहे नवीन असो, इको फ्रेंडली तरीक्याने, म्हणजे पर्यावरण पोषक तरीक्याने यांना कसं साजरा करायचा हे सुद्धा सांगितलं गेलंय. की पाण्याचा आणि कसलाच इलेक्ट्रिसिटीचा, बिजलीचा दुरुपयोग न करता, आणि अशाच प्रकारे की जे आहे आपण कशा चांगल्या प्रकारे त्याला यूज करू शकतो आणि पर्यावरण पोषक इको फ्रेंडली तरीक्याने त्याला कसं आपण जे आहे मनवू शकतो. तर आजचा आपला हा सेशन इथेच संपतो. आपण आपल्या नेक्स्ट या सेशनच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये भेटूया. टिल देन बाय. थँक यू. हॅव अ नाईस डे.